कायदेशीर आणि संविधानाच्या माध्यमातून सुरू आहे। आपल्याला असंच आंदोलन करायचं होतं तर आपण उपोषणाचा मार्ग पत्करेल नसता। माझ्या सर्व तरुण बांधवांना एक कळकळीची विनंती आहे, आपला ओबीसी, भटका विमुक्त जाती जमाती, एसबीसी हे सगळे बांधव शोषित आहेत। माध्यमांच्या समोर जबाबदारीने मी बोलतोय, महाराष्ट्रातल्या लोकांना बोलतोय। ओबीसीने कधी कायदा हातात घेतलेला ऐकलंय का तुम्ही आजपर्यंत? ओबीसीने एखादी दंगल केलेली ऐकली आहे का? ओबीसीने एखाद्या मंत्र्याला, आमदाराला टार्गेट केलेलं ऐकलंय का? बहुसंख्येने तुम्ही गावात, सगळ्या प्रत्येक गावात, भागात, तालुक्यात, बीडमध्ये ज्या गोष्टी घडल्या, बीडमध्ये तरुणांची फौज काढली ना, पाकिस्तानला पराभूत करतील बीडची पोरं। पण बांधवांनो, आपण शांत बसलो की नाही? आपण सहन केलं की नाही? आपल्या नेत्यांना टार्गेट केलं, आपण शांत बसलोय की नाही? माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, कायदा हातात घ्यायचा नाही, गुन्हे दाखल करून घ्यायचे नाहीत। आपले नेते ठरवतील पुढचं काय प्लॅन करायचा, काय नाही करायचं। आता मी जीव ओतून, माझी बोलण्याची हे नाही आहे, पण मी माझ्या बोलण्यात जीव ओतला आहे सगळा। माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आपले नेते पुढचा प्रोग्राम ठरवतील। मी इथं उपोषणाला बसलो आहे, त्यामुळं आता आमचे बळीराम तात्या, बोराडे साहेब, बळीराम तात्यांचे सगळे बंधू, गावडे कंपनी, ह्या गावातली सगळी मंडळी, संयोजक मंडळी, आमचे चव्हाण सर, PT चव्हाण सर, म्हणजे सगळी मंडळी आहेत। सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, आपल्याला हे आंदोलन कायदा हातात घ्यायचा नाही। हां, माझी शासनाला विनंती आहे, निर्मला तात्या, शासनाला विनंती आहे, लोकांना कळतंय, पोरांना आमच्या कळतंय, आता ते तुलना करतायत, कम्पेअर करतायत। एका आंदोलनाला रेड कार्पेट घातलं जाते आणि दुसऱ्या आंदोलनाकडे ढुंकून बघितलं जात नाही। लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री, ठीक आहे, आपण शोषिक आहोत, मागासवर्गीय आहोत ना आपण, आपल्याकडे कोण पाहणार? आपली माणसं तिथं असती तर आपल्याकडे धावत आली असती। रात्री पंकजाताई आल्या, धनुभाऊ आले, त्यांनी शासनापर्यंत मेसेज पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे। भुजबळ साहेबांचा सारखा फोन येतोय, अनेक नेत्यांचा, खैरे साहेब येऊन गेले, अनेक नेते येत आहेत, मी आता सगळ्यांची नावं नाही घेणार। आपल्याकडं आपली दखल घेतलेली आहे, पण त्यांना आता करायचं काय? आमचं दोनच वळीतलं, फक्त दोनच वळी तुमच्यासमोर बोलतो। शासन आणि सर्व पक्षांचे प्रमुख म्हणतायत की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावत नाही। हा एक प्रश्न, धक्का लावत नाही तर कसा लावत नाही, एवढंच आम्हाला तात्या, निर्मला तात्या, आम्हाला त्यांनी प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की धक्का कसा लागत नाही तेवढं सांगायचं। आता दुसरा प्रश्न, की जे जरांगे म्हणतात की आम्ही 80% मराठे ओबीसीमध्ये घुसलो आहे, काय शब्द आहे त्यांचा नीट ऐका, सोशल मीडियावर बघा। ते म्हणतायत आम्ही ओबीसी आरक्षणात घुसलो आहे आणि 20% आम्ही सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढून 100% ओबीसीमध्ये घुसतोय। ही भाषा जरांगे पाटलांची आहे। मग आता एक तर शासन तरी खरं बोलतंय किंवा खोटं बोलतंय, नाहीतर जरांगे तर खरं बोलतात किंवा खोटं बोलतात। मग दोघांपैकी कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हे शासनानं, मायबाप सरकारनं, आम्ही पण तुम्हाला मतं दिलेले आहेत। 12 करोड जनतेचे तुम्ही मुख्यमंत्री आहात। आमच्या ओबीसीच्या बलुतेदार, आलुतेदार मंडळी, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या मनात ह्या बाबतीमध्ये संभ्रम आहे, नैराश्याची भावना आहे, आपलं आरक्षण गेलंय ही भावना आहे। मी आयोगाचा सदस्य होतो, मला थोडंफार ज्ञान आहे, थोडंफार मला संविधान, कायदा, कानून कळतो, पण माझ्या बांधवांना एक विनंती करेल, आपण रास्ता रोको करायचं नाही, कायदा हातात घ्यायचा नाही। आपल्या नेते मंडळींना माझी विनंती आहे, पोरांना सांगा, आपल्याला आपली विल पॉवर खूप मोठी आहे, आपल्याला काही होणार नाही। हे का बोलतोय? कारण अन्न पाणी मी पिलेलं आहे, त्यामुळे कुणी जास्त काळजी करायची नाही। तेव्हा माझी एकच विनंती आहे तुम्हाला की आपण कायदा हातात घ्यायचा नाही, प्लीज, एवढीच माझी विनंती राहील। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।